केसरची शेती करायचं म्हटलं तर आपल्याला काश्मीरसारखं वातावरण लागतं. पण याच केसरची शेती छत्रपती संभाजीनगर शहरातील जय भवानी नगर भागामध्ये राहणारे असराम गळांगे यांनी केलेली आहे. त्यांनी आपल्या घरातील एका छोट्याशा रूममध्ये या केसरची शेती केलेली आहे. विशेष म्हणजे याच्या माध्यमातून त्यांना यावर्षी चांगलं उत्पन्न देखील भेटलेलं आहे. त्यासोबतच त्यांनी स्वतःचा यश सॅफ्रॉन म्हणून एक ब्रँड देखील तयार केलेला आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी चांगलं केसरची विक्री केलेली आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने शेती केली, त्यांना याची आयडिया कुठून सुचली याविषयीच माहिती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या वर्षी आम्ही जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या बाईक ट्रिपसाठी आम्ही गेलेलो. त्यावेळेस तिथं एक पांपोर नावाच्या एरियामध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथं थोडी शेती केसरची बघायला मिळाली आणि तिथं लोकांसोबत चर्चा करताना त्यांनीच असं सांगितलं की व काही ही जी शेती आहे महाराष्ट्रात तुमच्याकडे इंडोअरमध्ये ही शेती होऊ लागलेली आहे. मग आमची उत्सुकता वाढली. आम्ही ती ट्रिप पूर्ण कंप्लीट करून संभाजीनगरला परत आल्यानंतर मग त्याचं सर्चिंग चालू केलं. तर मग त्या सर्चिंगमध्ये पुण्यामध्ये काही लोक हे करतायत 1-2 वर्षापासून असं थोडं लक्षात आलं. मग त्यांना जाऊन आम्ही भेटलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, ट्रेनिंग घेतली. गौतम राठोड सर आहेत, त्यांच्याकडनं मी ट्रेनिंग घेतलं, प्रॉपर नॉलेज घेतलं आणि मग त्याच्यावर सर्चिंग वगैरे अभ्यास वगैरे चालू केला. त्याच्यानंतर आम्ही परत जे सीड असतात कॉर्म ज्याला आपण म्हणतो, तर ते कॉर्मच्या बुकिंगसाठी आम्ही जम्मू काश्मीरला परत गेलो. तिथं शेतकऱ्यांना भेटलो, त्यांच्याकडनं ते बुक केलं आणि साधारणतः 1 जुलैच्या एंडला 2024मध्ये त्यांनी आम्हाला सीड हे प्रॉपर पाठवून दिलं. तर त्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये थोडंफार नुकसान झालं माझं, पण ते सीड आल्यानंतर मग आम्ही त्याला ट्रीटमेंट वगैरे देऊन आम्ही ही लॅब वगैरे चालू केली. तर ते सीड बुक केल्यानंतर जो मधला वेळ होता त्याच्यामध्ये मग आम्ही रूमचा सेटअप, लॅब सेटअप वगैरे, त्याचे जे डिव्हाइसेस, इन्स्ट्रुमेंट वगैरे जे सगळे लागतात त्याचा पूर्ण सेटअप वगैरे करून ठेवलं होतं. आणि ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये आम्ही एक लॅब चालू केली आणि ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या एंडला माझ्याकडं हा फुलांचा सीझन चालू झाला, केसरच्या फुलांचा, आणि तो साधारणतः नोव्हेंबरच्या जवळपास संपला. तर त्या पूर्ण याच्यामध्ये आणि साधारणतः वर्षभरातून हे क्रॉप एकदाच येतात, फुलं एकदाच येतात आणि केसर काढण्याचा आणि त्याला हे करण्याचा पण हा एकच महिन्याचा, साधारणतः 1-1.25 महिन्याचा पिरियड असतो. तर मग ते क्रॉप माझं तयार झालं. मग त्यामधला जो काही आणखी हे होता किंवा मला ह्याचं ब्रँडिंग करायचं होतं, मला त्याचं सगळं पूर्ण डॉक्युमेंट्स जे गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार जे काही त्याला लागणार होतं, मग ते पूर्ण मी GST नंबर काढला, फूड लायसन्स वगैरे काढले, शॉप ॲक्ट वगैरे काढलं, हे असं पूर्ण माझं लोगो रजिस्टर्ड केला, ट्रेड नेम रजिस्टर्ड केला आणि हे सगळं करून मग लेबलिंग, पॅकेजिंग वगैरे त्याचं करून आम्ही ते मार्केटमध्ये आणलं. पॉटसाठी साधारणतः फक्त पफ पॅनलिंग आणि चिलरसाठी मला साधारणतः 4.25 लाख रुपये खर्च आला. आणि ही जी एजन्सी होती पुण्याची होती, रिनॅक नावाच्या कंपनीकडनं मी त्याला सेटअप वगैरे सगळा करून घेतला. आणि सेकंड थिंग असे की रॅक, ट्रे आणि हे तर मी लोकलमधून इथून परचेसिंग केलं. तसेच ह्युमिडिफायर, डिह्युमिडिफायर आणि त्याचे जे मॉनिटरिंग सिस्टम असतात तेव्हा त्यात कार्बन डायऑक्साईड, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मेजर करण्याचं, तर परत एक लक्स मीटर असतं जे की लाईटची इंटेन्सिटी मेजर करतं. हे काही डिव्हायसेस मी पुण्यावरनं मागवले. परत ग्रो लाईट्स त्याला ज्या लागतात, जे की सूर्यप्रकाशाचं जे काम करतात, त्या ग्रो लाईट्स पण मी पुण्यातून मागून घेतल्या. अडचण सुरुवातीला इतकी ट्रान्सपोर्टेशनमध्ये, ज्यावेळेस ते काही माझं सीड खराब झालं तर ते सुरुवातीला थोडं एक इम्पॅक्ट होता की त्याला नाही वाचवता आलं. ते काही जे खराब झालं ते खराबच झालं. सेकंड थिंगमध्ये संभाजीनगरला एकच वेळेस फक्त आपल्याकडे 5-6 तास लाईट गेली होती. तर त्यावेळेस फ्लॉवरिंग सीझन होता. अशा वेळेस लॅबचं टेम्परेचर वाढून चालत नाही. मग 1-2-2.5 तासानंतर मी मग 1 तासाभरासाठी माझ्याकडे एक बॅकअप म्हणून एक जनरेटर लावला होता. तर काही मेजर इश्यू कुठला काही झालेला नाही. त्याला साधारणतः 500 ग्रामच्या जवळपास केसर हार्वेस्ट झालं आणि ऑलमोस्ट जवळपास 80-85% माझ्याकडं सेल आउट पण झालेला आहे. प्रॉफिट साधारणतः 3.5 लाख रुपयापर्यंतचा प्रॉफिट झाला मला. असराम गळांगे यांनी त्यांचा यश सॅफ्रॉन म्हणून एक ब्रँड तयार केलेला आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी यावर्षी चांगली विक्री देखील केलेली आहे. मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तरी पण असराम गळांगे यांनी आपल्या घरामध्ये लागवड केली केसरची आणि चांगलं उत्पन्न देखील त्यांना यावर्षी भेटलेलं आहे. अपूर्वा ताळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.